जेव्हा आपण घरामध्ये कुठलीतरी साधी भाजी भाकरी बनवत असतो तेव्हा थोडासा आनंद होतो. कारण भाज्या बनवून दररोज आपण कंटाळलेलो असतो आणि स्वयंपाकामध्ये थोडंसं रिलॅक्स झालं की बरं वाटतं. तर आज मी इथे ठेचा आणि भाकरी बनवते. नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि त्यात मी आज बाजरीची भाकरी बनवणार आहे, त्यामुळे थोडा जास्तच आनंद. कारण बाजरीची भाकरी आणि ठेचा एक नंबर चव लागते. आणि आपण थंडीच्या दिवसामध्येच फक्त बाजरी खातो, त्यामुळे ठेचा आणि बाजरीची भाकरी खाल्लीच पाहिजे. आता मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूणसुद्धा घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या थोड्याशा तिखट आहेत. तुम्ही हवं तर थोड्या कमी तिखटवाल्या भेटतात त्याही घ्या. आता पहिल्यांदा आपण बाजरीची भाकरी बनवूया. त्यासाठी मी इथं तयारी करून घेतलेली आहे. अगोदर आपण ताटामध्ये बाजरीचं पीठ घेऊया. बाजरीची भाकरी करताना पाणी जे आपण घेतो मळायला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. कारण मीठ टाकून बाजरीची भाकरी छान लागते. जर तुम्हाला पाण्यात टाकायचं नसेल तर तुम्ही पिठामध्ये सुद्धा मीठ टाकून त्याची भाकरी बनवू शकता. मात्र बाजरीची भाकरी बनवताना थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा. जास्त पाणी लागत नाही बाजरीच्या भाकरीला. आणि थापताना सुद्धा काळजी घ्यायची, कारण साईडनी लगेच ती तुटली जाते. थोडंसं पीठ ते फसफशीत असं असतं, त्याला जरासुद्धा चिकटपणा नसतो. त्यामुळं व्यवस्थितपणे बाजरीची भाकरी बनवायची. आणि जेव्हा आपण तव्यामध्ये टाकतो तेव्हा पाणी अगदी कमी टाकायचं त्याच्यामध्ये. कारण जेव्हा पाणी जास्त झालं आणि आपण पलटायला जर गेलो तर ते खालून पूर्ण ओली ओली होते आणि परत ती गिजगीची भाजी लागते. कडकपणा त्याच्यामध्ये बिलकुल राहत नाही. तर अशा प्रकारे बाजरीची भाकरी बनवून तयार झालेली आहे. अशाच प्रकारे दुसरी पण बाजरीची भाकरी मी करून घेते. पाणी लावल्यानंतर अजून एक काळजी घ्यायची, थोडा वेळ असंच ठेवायचं त्याला पाणी लावून. म्हणजे वरचं पाणी सुकू द्यायचं आणि मग नंतर त्या भाकरीला पलटायचं. म्हणजे वरचा ओलापणा सगळा निघून जातो आणि मग बाजरीची भाकरी गिचगिची होत नाही आहे, ओली ओली होत नाही आहे. कडकपणा थोडासा राहतो. पाहिजे तर तुम्ही जास्त वेळ ठेवून त्याला कडक पण बनवू शकता. आता त्याच तव्यामध्ये आपण ठेचा बनवणार आहे. तर मी 2 चमचे तेल घातले. अगोदर आपण लसूण इथे फ्राय करून घेऊया. लसणाला थोडा वेळ इथं फ्राय करून घ्यायचं आहे. लालसर थोडासा झाला तरी चालेल. त्याचबरोबर लगेच आपण इथं शेंगदाणे पण भाजून घेऊया. तेलामध्येच शेंगदाणे फ्राय करूया. कुरकुरीत असे मस्त लागतात ठेच्याबरोबर. तुम्ही बघू शकता लालसर होईपर्यंत मी याला चांगलं फ्राय केलं आहे आणि मस्त कुरकुरीत झालेत. आणि याच्यामुळे काय होतं, जो आपण तिखट मिरची घेतलेली आहे ना, ती मिरचीसुद्धा जास्त तिखट लागत नाही. आता लगेच आपण मिरची पण भाजून घेऊया. पण मिरची भाजताना सुद्धा एक काळजी घ्यायची आहे, मिरची तोडून टाकायची. जर तोडून टाकायची नसेल तर मधून त्याला चाकूच्या मदतीने चीर पाडायचा, नाहीतर ते अंगावर लगेच उडली जाते, तोंडावरती येण्याची शक्यता असते. मिरची पण भाजून झाली. आता मस्त याचा आपण ठेचा बनवूया. तर मी तव्यातच ठेचा बनवणार आहे, त्याच्यासाठी मी थोडं मीठ घातलं इथं. आता माझ्याकडे हा तांब्या आहे, पाणी पितो आपण त्यात तो. त्या तांब्याच्या बुडाने मी ठेचा बनवणार आहे. खाली सारखा तवा हलायला लागला म्हणून मी तिथे कॉटन टाकले. आता तांब्याच्या मदतीने आपण असं मस्त घासून तो बनवूया. तर बघू शकता तुम्ही एकदम बारीक झालेला आहे. शेंगदाणे थोडे मोठे मोठे ठेवायचे, म्हणजे ते खायला टेस्टी आणि छान लागतं. तुम्ही जर तांब्याने करत असाल असं तव्यामध्ये बारीक, तर गरम गरम मिरची तोपर्यंतच बारीक करायचं. मिरची जर गार झाली ना, ती बारीक होत नाही बिलकुल. मग मिक्सरमधूनच काढावं लागतं. तर बाजरीची भाकरी आणि ठेचा मस्त बनून तयार आहे. पण हा ठेचा आणि बाजरीची भाकरी शेतामध्ये खाल्लं तर मस्तच, पण तोच आनंद आपण घरामध्ये घेऊया. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. वरून थोडंसं कच्चं तेल टाकूया, म्हणजे खायला अजून छान लागेल आणि तिखट लागणार नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर मानवीज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.